येत असेल. तिथे लाकडांवरती लेफ्टला. आवाज क्लिअर येतोय सर्वांना? ओके. व्हिडिओ चालू ठेवायचे. व्हिडिओ चालू ठेवल्यानंतर मला चेक करता येतं कोण बरोबर करते चुकीचं करतंय. साधनेची सुरुवात आपण सूक्ष्म व्यायामाने करतो. सूक्ष्म व्यायाम म्हणजे सांधे सैल करणारे व्यायाम. आज आपण हाताचे सांधे सैल करून घेऊया. हात सरळ ठेवायचे सर्वांनी खांद्याच्या रेषेत. सर्व बोटे ओपन करायचेत. आपण बोटांची सांधे सैल करून घेणार आहोत. सांधेदुखीचा खूप महिलांना त्रास असतो, त्यामुळे बोटांची सांधे प्रथम आपण सैल करून घेणार. अंगठा बोट एक एक आतमध्ये मूठ वळवायचे घट्ट. आपल्याला जाणीव झाली पाहिजे की आपण काहीतरी करतोय. परत पुन्हा ओपन करंगळी पासून अंगठ्यापर्यंत 2-5 वेळा करणार आहोत. एकदा अंगठा आत एकदा बाहेर. 3 4 5. आता मूठ वळून घेणार. आपण मनगटाची सांधे सैल करणार आहोत. 1 2 3 4 5. आता उलट 1 2 3 4 5. आता आपण खालीवर करणार आहोत. हात पंजा 1 2 3 4 5. आता माऊस फिरवल्याप्रमाणे 1 2 3 4 5. रिलॅक्स. हाताला रग लागली असेल तर रिलॅक्स. आता पुन्हा वरती कोपर आपण सैल करून घेणार आहोत. कोपराची सांधे सैल करून घेणार आहोत. हात सरळ खांद्याच्या रेषेमध्ये आणि तळहात आपले सिलिंगकडे. आता हे हात खांद्यावर ठेवायचे. 1 2 3 4 5. कोपर जोडले पद्धतीने फिरून घेण्यासाठी आपण मोठा राऊंड करायचा आहे आणि कोपर जोडून घ्यायचे. खांद्याची सांधे सैल करणार. 1 2 3 4 5. उलट 1 2 3 4 5. रिलॅक्स. हरिओम. थोडक्यात ओळख करून देते. माझं नाव अक्षता मोहिते, सर्टिफाईड योगा टीचर. कारण तुम्हालाही समजलं पाहिजे की आपल्याला शिकवणार आहे ते कोण आहेत काय. तर आपला वर्ग हा दर महिन्याच्या प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला सुरू होतो. सोमवार ते शुक्रवार. शनिवार रविवारी सुट्टी असते. शनिवार रविवारी काय करायचं घरामध्ये हे सांगितलं जातं. सोमवार ते शुक्रवारच्या वर्गामध्ये आपल्या ह्या वर्गामध्ये फक्त महिलांसाठी वर्ग असतो. वजन कमी करणे, त्याचबरोबर थायरॉइड असेल, कंबरदुखी, मानदुखी, आपले पाळीच्या तक्रारी असतील, शुगर असेल, सांधेदुखी, केस गळतायत, मेंदूला रक्तपुरवठा होत नाहीये, थायरॉइड, त्याचबरोबर मानदुखी असेल, पिगमेंटेशन, पिंपल्स, मानदुखी, अपचन, गॅस, जेवढ्या आपल्या महिलांच्या तक्रारी आहेत, आजारपण आहेत, त्याच्यावरती आधारित आपला हा 1 तासाचा रोज वर्ग असतो. त्याप्रमाणे आसनं घेतली जातात. 1 तासाच्या वर्गामध्ये सूक्ष्म व्यायाम, सांधे सैल करणारे सूक्ष्म व्यायाम घेतले जातात दररोज. त्याचबरोबर प्राणायाम, आपल्या महिलांच्या आजाराप्रमाणे उपयुक्त अशी आसनं, त्याचबरोबर
मेडिटेशन ह्या सगळ्या गोष्टी ह्या 1 तासामध्ये घेतल्या जातात. मेडिटेशन मध्ये ओंकार, प्राणायाम, शवासन हे असतं. असा आपला 1 तासाचा रोजचा वर्ग असतो. त्याचबरोबर तुम्हाला ह्या वर्गामध्ये डाएट मार्गदर्शन केलं जातं. कारण कुठल्याही व्यायामाला बरोबर आपल्याला काय खावं, काय प्यावं हे महत्वाचं असतं. तरच आपलं शरीर निरोगी राहतं. त्यामुळे आपल्याला योगाबरोबरच डाएट घरचंच अन्न खाऊन कसं वजन कमी करायचं आणि कसं निरोगी राहायचं हे शिकवलं जातं. बाहेरची कुठलीही पावडर नाही, विकली जातही नाही आणि कुणाला तुम्हाला विकत आणायलाही सांगितले जात नाही. फक्त घरचंच अन्न खाऊन आपण कसं निरोगी राहायचं हे सांगितले जातं. आतापर्यंत सर्वांना खूप अनुभव आहे चांगला. आतापर्यंत तुम्ही बऱ्याच जणांना वजन कमी करायचं असेल, खूप प्रयत्न केले असतील. कुठे पावडर दिवसभर पावडरचा फक्त लिक्विड घ्या, गोळ्या घ्या किंवा उपाशीच राहा. तर त्याचे साइड इफेक्ट आपल्या शरीरावर होतात आणि दुसरे आजार निर्माण होतात. परंतु जर तुम्ही दररोज योग साधना केली तर शरीर आणि मन दोन्हीही चांगलं राहतं. खूप छान इफेक्ट येतो. दररोज तुम्ही योग साधना आणि डाएट फॉलो केलं तर डाएट एवढ्या सोप्या पद्धतीने, योग्य पद्धतीने सांगितलं जातं, की तुम्हाला त्याचा कंटाळा येत नाही अजिबात. आपल्याला शरीर एकदम शेपमध्ये येण्यासाठी आपल्याला हा योगा फारच उपयोगी पडतो. आणि सर्व प्रकारची आपल्याला योगासने घेतली जातात, जे शरीर आपल्याला लवचिक, आपला आता स्टिफनेसपणा वाढलेला आहे बॉडीचा, कडकपणा वाढलेला आहे. वजन वाढायला बराच वेळ गेलेला आहे. आपल्या लक्षात येत नाही. ते एकदम वजन वाढलं, कपडे बसत नाहीत आता, ब्लाउज बसत नाहीये, कुर्ता बसत नाहीये, मग कळतं की आपलं आता वजन वाढलंय. तोपर्यंत आपण लक्ष नाही देत. त्यामुळे ते वजन कमी व्हायलाही बराच वेळ जातो. आपल्याला हे योग साधना जर दररोज केली तुम्ही आणि त्याच्याबरोबर डाएट फॉलो केलं, डाएटमध्ये तुम्हाला डिटॉक्स ज्युसेस कशी बनवायचे, घरातच घरातल्या सामानांनी, वस्तूंनी कसे बनवायचे, कधी प्यायचे, काय खायचं, किती कॅलरीज आपण घेतल्या पाहिजेत, ह्या सगळं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन असतं डाएट आपल्याला योगाबरोबर. आणि ते फॉलो केल्यानंतर तुमची स्किन अजिबात लूज पडत नाही. वजन आपलं महिन्याला 3 ते 3.5 किलो आरामात कमी होतं. दररोज आपण जॉइन केलं व्यवस्थित आणि डाएट फॉलो केल्यानंतर. आणि खूप सोप्या पद्धतीचं असतं. अजिबात आपल्याला कंटाळा येत नाही. बाकीचे व्यायाम केल्यानंतर आपल्याला दमायला होतं, पण योगा केल्यानंतर शेवटी आपलं शवासन असतं. त्यामुळे आपल्याला सर्व दिवसभर पूर्णपणे आपल्याला 24 तास फ्रेश राहतं. फायदा एक होतो, आपल्याला योगामुळे दिवसभर एनर्जेटिक वाटतं, फ्रेश वाटतं. शरीर आणि मन दोन्ही शांत होतं. पॉझिटिव्ह आपल्याला फिलिंग होतं. आपल्याला ऍसिडिटी असेल, अपचन असेल, वजन कमी करायचं असेल, वजन नॉर्मल ठेवायचं असेल, थायरॉइड असेल, सांधेदुखीचा त्रास असेल, शुगर, बीपी, काही आजार असू दे, आपल्याला योगामुळे बघा तुम्ही ऐकलं असेल, फक्त अनुभव घेतला नसेल, तर फक्त बघून चालणार नाहीये, तर केल्यानंतरच होणार आहे. ऐकून आपल्याला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात, फायदा होतो. परंतु आपण काय करतो? बाकीच्या ठिकाणी भरपूर हजारो रुपये खर्च करतो. परंतु आपल्याला जी गरज असते, तिथे आपण कमी खर्च असून सुद्धा करत नाही. आपल्या महिलांची टेंडन्सी खूप असते ही वेगळी, की बाकीच्या ठिकाणी आपण भरपूर वायफळ खर्च करतो. परंतु जिथे आपल्याला उपयोग आहे, आपल्याला शरीर निरोगी ठेवायचंय आपल्याला आयुष्यभर. परंतु तिथे आपण कंजूसगिरी करून तिथे थोडासाही खर्च करत नाही. नको त्या गोष्टीवरती जास्त खर्च करतो. आणि वेळही आपल्याला असाच असतो, की बाकीच्या ठिकाणी आपण वेळ जास्त देतो. सकाळी तुम्ही स्वतःसाठी 1 तास द्या. बघा तुमचं आयुष्य पुढे खूप सुंदर होईल. कारण आपल्याला स्वतःसाठी वेळ नाही देता येत आणि मग आजारपण वाढतात आपली. हळू-हळू महिलांचे आजारपण खूप वाढलेले आहेत आता. खूप म्हणजे प्रमाणात अचानक कळते, की आपल्याला हा आजार झालाय. टेस्ट करायला सुद्धा आपण आता घाबरतो. पण टेस्ट केली म्हटले, की आपल्याला काहीतरी आजार असणारच, ही आपली आता मेंटॅलिटी झालेली आहे सर्वसामान्य माणसाची. कारण काही ना काहीतरी आजार निघतोच. हा कशामुळे होतो, की आपल्या खाण्याच्या पद्धती चुकीच्या, त्याचबरोबर जीवनशैली चुकीची. जर तुम्ही दररोज योगा केला,
तर खूप तुम्हाला म्हणजे फायदा एवढा होतो रेग्युलर करणाऱ्यामुळे, की आपल्याला आजारपण येत नाहीत. जे काही आजार असतील ते कमी होतात. फक्त तुम्ही केलं पाहिजे. एखादा दिवस महिन्यातून करायचा, तर तसं नाही होत किंवा फक्त दुसऱ्याने केलेलं बघायचं, तरी सुद्धा आपलं शरीर निरोगी राहणार नाही. तर स्वतः केलं पाहिजे, तरच ते आपलं शरीर आणि मन योगामुळे शरीर आणि मन दोन्ही चांगलं राहतं. कारण मनावरही चांगला परिणाम होतो. ओंकार, मेडिटेशन, प्राणायाम ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वर्गामध्ये घेतल्या जातात आणि खूप छान पद्धतीने आपलं खूप चिडचिड होत असेल, झोप लागत नसेल, डिप्रेशनमध्ये असू आपण, मायग्रेनचा त्रास असेल, तो सुद्धा तुम्हाला हळू कमी होतो. आता योगाचे फायदे तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाहीये, माहिती आहे. त्यामुळेच तुम्ही आज योगाचा वर्ग जॉइन केलाय. फक्त हा वर्ग तुम्ही निरंतर जर जॉइन केला, तरच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. नाहीतर हा 1 तास तुमचा वेळ वाया जाणार आहे. कारण आपण केलं स्वतःहून दररोज, तर वेळ नाही करत आपण आयुष्यभर घालवतो आणि शेवटी आपल्याला मोठे-मोठे आजार होतात. त्याला लाखो रुपये खर्च करतो, तरीही ते आजार बरे होत नाहीत. हळू-हळू आजारपणं बघा शुगर, बीपी, सांधेदुखी हे आता 35 नंतर चालू झालेत. एकदा गोळी चालू झाली की कायमची चालू. ती कधी बंद होत नाही. परंतु जर तुम्ही दररोज योगा केला, तर शुगर, बीपी ह्या गोष्टी, सांधेदुखी ह्या तुम्हाला होत नाहीत. हळू झाले असतील तर ते हळू त्याचं प्रमाण तुम्हाला कमी होतं. परंतु सतत निरंतर आपल्याला योगा करायला हवा. आपल्याला सोमवार ते शुक्रवार 6 ते 7 सकाळी बॅच असते आणि 7:15 ते 8:15 अशा 2 सकाळी बॅच असतात. तुम्ही कोणतीही जॉइन करू शकता. तुम्ही जर जॉइन केला तर तुम्हाला अनुभव येईल, की काय असतं. दररोज जर आपण योगा केल्यानंतर तुमचे आजारपण कसे पळून जातील हे तुम्हाला कळणारही नाहीत. त्यात आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी शरीरामध्ये, मनामध्ये निर्माण होते. त्यामुळे आपली कामं सुद्धा फटाफट होतात. तर असा आपला हा योग वर्ग असतो. आपण सुरुवात करूया प्रॅक्टिकलला. बाकीच्या सूचना तुम्हाला ग्रुपवरती येतील. कसा वर्ग जॉइन करायचा वगैरे. त्यानंतर तुम्हाला कोणाला काही विचारायचं असेल मला, तरी सुद्धा तुम्ही मला 11 ते 6 मध्ये फोन करून पर्सनली विचारू शकता. तुमच्या मनामध्ये काही शंका असेल, की मी योगा करावा का नाही करावा? कुठलीही शंका असेल, तरी सुद्धा तुम्ही नक्की मला फोन करून विचारा. कारण जर तुमच्या मनामध्ये शंका असेल आणि कसं विचारू, काय विचारू, असा जर तुम्ही विचार करत असाल, तर तुमचा ती शंका कायमची मनामध्ये घर करून राहील. त्यामुळे काहीही विचारायचं असेल, तर तुम्हाला लाईफटाईम सपोर्ट असतो. तुम्ही 11 ते 6 मध्ये तुम्ही कधीही मला फोन करून विचारा. नाही फोन उचलला तर पुन्हा मी करत असते किंवा मेसेज पाठवू शकता. त्याला उत्तर दिलं जाईल. हं. परंतु काहीही वाटत असेल, की जॉइन करावा का नाही करावा? मला ह्या-ह्या कारणासाठी योगा जॉइन करायचा आहे. मग हे मला योग्य आहे का? कुठल्याही तुमच्या तक्रारी असतील, तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. कारण शंकेचं जर निरसन तुमचं झालं नाही, तर ती शंका कायमस्वरूपी तुमच्या मनामध्ये घर करून राहील आणि त्याचे मग चुकीचे परिणाम होतात. आपण योग्य गुरुखाली जर कुठलंही बघा, योगाचे भरपूर तुम्ही कधीही काही स्वतःही करू शकतात. परंतु आपल्याला माहित आहे आपण एकटं करत नाही. एकट्याचं करायचं म्हटलं, की आपल्याला उद्या करू, परवा करू हा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आतापर्यंत तुमचा योगा राहिलेला आहे आणि आजारपण वाढलेले आहेत. कारण सगळ्यांबरोबर आपण जेव्हा करतो त्यावेळेला खूप छान वाटतं, की आपल्याला माहिती आहे, की आपल्याला सकाळी उठायचं आणि आपल्याला योगा जॉइन करायचा आहे. आणि सगळ्यांबरोबर करतो, तेव्हा एक वेगळंच फिलिंग होतं आणि केलं जातं. तुम्ही बघा आतापर्यंत प्रयोग करून भरपूर बघितले असतील, तर हाही एक प्रयोग करून बघा. 1 महिना जॉइन करून तुम्हाला त्याचा फायदाच होईल. धन्यवाद. आपण आता सुरुवात करूया. आपण सूक्ष्म केलेले आहेत. दररोज आपले हाताचे, पायाचे, मानेचे यापैकी एक सूक्ष्म आपण करतो. तर त्यानंतर आपण आता करणार आहोत बटरफ्लाय. बटरफ्लाय आपल्याला कशासाठी? तर बटरफ्लाय आपल्याला पूर्ण मांड्या, आपल्या मांड्यांना चरबी असते बघा सगळ्यांच्याच. तर मांड्या स्लिम करण्यासाठी आपण बटरफ्लाय करणार आहोत.
दोन्ही पावलं जुळवून घेणार आहोत आणि शरीराजवळ, जास्तीत जास्त शरीराजवळ गुडघे दोन्ही टेकलेले, हाताची गुंफण करून पाठकणा सरळ. प्रत्येक आसन तुम्हाला इथं मी स्वतः करून दाखवते दररोज, आणि तुमचे व्हिडिओ चालू असल्यानंतर चेक केलं जातं की तुम्ही कसं करताय. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही की मला जमेल का नाही. प्रत्येक आसन तुम्हाला इथे समोर करून दाखवलं जातं रोज. पावलं जास्तीत जास्त शरीराजवळ आणि गुडघे दोन्ही साईडला. बघा मांड्यावर ताण येतोय का? मांड्यावरती ताण आला पाहिजे. कारण तिथे स्टिफनेसपणा वाढलेला असतो, चरबी असते, चरबीचे बघा लेयर्स असतात, कडकपणा असतो आणि ती चरबी वितळण्यासाठी आपल्याला हा बटरफ्लाय करणार आहोत आपण. तुम्हाला प्रत्येक आसनाची माहिती दिली जाते. आसन कोणी करावं, कोणी करू नये हे सुद्धा सांगितलं जातं. त्याचे फायदे काय, तोटे काय. आता आपण गुडघे जास्तीत जास्त शरीराजवळ घेणार आहोत. या पद्धतीने वरती घ्या. छान. बघा, खाली ठेवा. 5 वेळा करूया आपण अशा पद्धतीने आणि त्यानंतर फास्ट मध्ये करूया. वरती जास्तीत जास्त शरीराजवळ. छान. खाली, वरती, खाली. पाय बघा, जास्त तुमचे जर पुढे आले असतील तर टाचा तुमच्या तर शरीराजवळ पूर्ण करून घेऊ शकता. आता आपण फास्ट मध्ये करणार आहोत 10 राऊंड. 10 राऊंड फास्ट मध्ये करणार आहोत. सुरुवात तुम्ही माझ्याबरोबर करायची आहे. सोपं आहे. ह्याला बटरफ्लाय असं म्हणतात. सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. दररोजच्या साधनेमध्ये सुषुम्ना, ओंकार, मेडिटेशन, शवासन, आपल्या महिलांच्या आजाराप्रमाणे आसनं, सूर्यनमस्कार, श्वासाबरोबर सूर्यनमस्कार तुम्हाला शिकवले जातात आणि आपण महिन्याच्या शेवटी 25 सूर्यनमस्कार घालू शकतो, एवढी तुम्हाला गॅरंटी देते. आरामात घालू शकतो. प्रत्येक आसनाचे तुम्हाला फायदे सांगितले जातात. आता आपण चक्की चालन करणार आहोत. चक्की चालनामुळे काय होतं की आपल्याला फुल बॉडी वेट लॉस होतं. फुल बॉडी वेट लॉस होतं. कमरेचं दुखणं असेल, मांड्याची चरबी असेल, हाताची चरबी असेल, पोटावरची चरबी असेल, साईडची चरबी असेल, सगळं फुल फॅट लॉस कमी होण्यासाठी आपल्याला चक्की चालन खूप महत्वाचं असतं. कसं करायचं मी तुम्हाला एकदा दाखवते, त्यानंतर तुम्ही करू शकता. आपण बरोबर करणार आहोत 10 राऊंड. कसं करायचं तुम्हाला दाखवते. जास्तीत जास्त आपल्याला उजव्या साईडला, जास्तीत जास्त पुढे, जास्तीत जास्त डावीकडे आणि जास्तीत जास्त मागे, त्याप्रमाणे पूर्ण आपण राऊंड करणार आहोत. उजवीकडून डावीकडे 10 राऊंड आणि डावीकडून उजवीकडे 10 राऊंड असं करायचंय आपल्याला. फुल बॉडी वेट लॉस साठी, कडकपणा जो आपल्या शरीरामध्ये स्टिफनेस पण असतो तो घालवण्यासाठी. कारण आपण रोजच्या साधनेमध्ये ट्विस्टिंग, स्ट्रेचिंग, बेंडिंग, होल्डिंग या सगळ्या गोष्टी आपण करतो. कारण फुल बॉडी आपली लवचिक झाली पाहिजे. कधी वागताना किंवा हे करताना आपल्याला आई ग असं नाही झालं पाहिजे. सुरुवात करूया आपण. 10 राऊंड करणार आहोत. माझ्या बरोबर करायचंय. ज्या स्पीडने तुम्हाला जमेल त्या स्पीडने करा. 1, छान. 2, जमेल सर्वांनी करून बघू शकता. 3, पहिल्या दिवशी जरी आपल्याला थोडंसं वाटत असेल कडकपणा तरी सुद्धा करायचंय. 6, 7, 8, 9, 10. आता उलट साईडने. 1, जास्तीत जास्त मागे. 2, 3, कोपर सरळ. 4, छान. 5, करून बघायचंय, केल्याशिवाय होणार नाही. 7, 8, 9, 10. रिलॅक्स. रिलॅक्स. आपण आता पाय सरळ करणार आहोत. पाय सरळ. छान. पाय सरळ केल्यानंतर टाचा जुळवून घ्यायच्यात. आपल्याला दररोज कंबरदुखीचा त्रास असतो. कंबरदुखी दूर करण्यासाठी आपण हा योगा करणार आहोत. सोपं आहे, त्यामुळे माझ्या बरोबर करू शकता. पाठकणा सरळ, पाय जुळलेले.
बोट जुळलेले काय करायचंय, फक्त हळूहळू खाली येत पाय पकडायचे, पकडायचे, बस एवढंच करायचंय. सोपं आहे. जेवढं खाली झुकता येईल तेवढं, नाहीये जेवढं तुम्हाला खाली झुकता येईल, पाय पकडता येतील तेवढे पकडायचे. तुम्ही तुमची कंबर दुखी कायमची पकडून इथे थांबायला 1 2 3 4 6 7 9 10 रिलॅक्स रिलॅक्स. आता वज्रासन घालूया. वज्रासन विधिवत पद्धतीने घालायचंय. सुरुवातीला बघा जमेल नाही जमेल काही हरकत नाहीये. काही दिवसांनी आपल्याला जमतं वज्रासन, कारण वज्रासन हे एकमेव आसन आहे जे जेवल्यानंतर केलं जातं. त्याचे फायदे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. तर एक एक पाय दुमडायचा आहे, सीट खाली ठेवायचा. तर सध्या जर तुम्हाला नसेल जमत तर इथे तुम्ही नॅपकिनची गडी ठेवू शकता. जसं जमेल तसं सध्या वज्रासन करा. हळूहळू थोडंसं प्रॅक्टिस करायचं घरामध्ये. तुम्हाला व्हिडिओ दिला जातो ग्रुपवरती, तो बघून तुम्ही थोडंसं प्रॅक्टिस घरी करू शकता. आणि ह्या पद्धतीने, कारण वज्रासनाचे फायदे भरपूर आहेत, तुम्हाला सांगितले जातील. ह्या पद्धतीने बसायचे वज्रासनामध्ये. बघा आज नाही बसता आलं तर काहीच हरकत नाहीये. काही दिवसांनी तुम्हाला गॅरंटीने सांगते वज्रासनात बसता येणार आहे. कारण वज्रासनामुळे काय होतं, ब्लड सर्क्युलेशन आपलं पोटाकडे येतं आणि अन्नपचन होतं. तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास असेल, अपचन असेल, मायग्रेन असेल, तर हे सगळे आजार तुमचे वज्रासनाने बंद होतात. कधी बसायचं, काय बसायचं वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. आपण वज्रासनात बसलोय आता आपण. आता इथे आपण आता शशांकासन करणार आहोत. शशांकासन कशासाठी, तर मेंदूला रक्तपुरवठा पोहोचवण्यासाठी. खूप वेळेला आपल्याला मेंदूला रक्तपुरवठा पोहोचत नाही, केसांना रक्तपुरवठा पोहोचत नाही, केसांच्या मुळांना. आता मेंदूला रक्तपुरवठा पोहोचत नसेल तर आपल्या केसांनाही रक्तपुरवठा पोहोचत नाही, मुळांना. त्यामुळे आपले केस गळतात. त्यामुळे त्याचबरोबर आपल्याला चेहऱ्यालाही रक्तपुरवठा पोहोचत नाही. त्यामुळे चेहऱ्यालाही ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं शशांकासनमुळे. आणि चेहऱ्यावरचं आपल्याला पिगमेंटेशन, पिंपल्स असतील, सुरकुत्या असतील तर ते कमी होण्यास मदत होते. तुम्हाला माझ्याबरोबर सुरुवात करायची आहे. हात वरती करायचे सगळ्यांनी. छान. त्याचबरोबर जेवढं खाली झुकता येईल तेवढं झुकायचंय आरामात. सीट आपली जी आहे ती उचलायची नाहीये. ती उचलली तर आपला पोटावरचा दाब कमी होतो. तर या आसनामध्ये पोटावरची चरबी सुद्धा फास्ट कमी होते. सावकाश खाली यायचंय, सीट उचलायची नाही. पोटावरती प्रचंड दाब आलेला आहे बघा. आता कोपड आपलं हळूहळू मागे घ्यायचंय या पद्धतीने. किती सोपं आहे. आपल्याला जर आता पोट जास्त वाढलं असेल तर खाली जास्त जाता येणार नाही. काही हरकत नाही, जेवढं जाता येईल तेवढं जायचंय आणि जेवढं जाता येईल तेवढं जायचंय. इथे थांबूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स. तिथल्या तिथे वरती यायचंय. तिथल्या तिथे वरती यायचंय. छान. आता वज्रासन सोडून द्यायचंय, कारण तुमच्या पहिलाच दिवस, तुम्हाला जमेल नाही जमेल. वज्रासन सोडून द्यायचंय. रिलॅक्स रिलॅक्स. आपल्या दररोजच्या साधनेमध्ये आपण बसून, उठून, उभं राहून, स्थिर पडून, त्याचबरोबर हलकं पडून असे सगळ्या प्रकारची आसनं घेतली जातात. आपण आता पाठीवर पडलेलो आहोत. पाठीवर पडल्यानंतर आपण एक एक पाय गोलाकार पद्धतीने फिरवणार आहोत. कारण आपल्याला बघा सीटवरती जास्त चरबी असते, मांड्यांच्या दोन्ही बाजूला जास्त चरबी असते, पोटावर जास्त चरबी असते. तर ही कमी करण्यासाठी आपल्याला आपण पाय गोलाकार पद्धतीने फिरवणार आहोत. लगेच आपल्याला दोन्ही पाय एकदम गोलाकार पद्धतीने फिरवता येणार नाहीये. तर आपण एक एक गोलाकार पद्धतीने पाय फिरवणार आहोत. कसा दाखवतो मी. हात असे सरळ ठेवायचे खांद्याच्या रेषेत आणि हा पाय आहे तो फुल असा मोठा राऊंड करायचा. जेवढं जाता येईल तेवढं राईट साईडला फुल मोठा राऊंड या पद्धतीने.
असे आपण उजव्या बाजूने 10 राऊंड आणि उजव्यापासून डाव्या बाजूपर्यंत 10 राऊंड असे आपण उलट सुलट असे 10 राऊंड एकेका पायाने करणार आहोत. माझ्या बरोबर सुरुवात करायची. जसं जमेल तसं करा. हळूहळू तुम्हाला खूप लवचिकता वाढते. गुडघा सरळ ठेवायचा. लवचिकता वाढते. त्यानंतर आपलं फॅट लॉस होतं. कंबर बारीक होते. पोटावरची चरबी कमी होते. इथे जास्त आपली चरबी असते ओटीपोटावरती. सीटच्या आजूबाजूला चरबी जास्त असते. तर ही कमी करण्यासाठी आपल्याला ह्या पद्धतीने पाय गोलाकार पद्धतीने फिरवून घ्यायचंय. स्पीड कसं असेल जसं जमेल तसं तुम्हाला. इथे अट्टहास नाहीये की माझ्यासारखं जमलं पाहिजे. तुम्हाला जसा स्पीड घ्यायचा सुरुवातीला तसा घेऊ शकता. हळूहळू तुमचा स्पीड वाढतो. एवढी गॅरंटी. हळूहळू सगळ्या गोष्टी तुम्हाला जमतात. फक्त केल्या पाहिजे दररोज. सुरुवात करूया. मोठा राऊंड घ्यायचा आहे. स्वतःसाठी करतोय हे लक्षात ठेवायचंय. 1 मोठा राऊंड, 2 3 4 5 6 7 8 9 10 उलट साईडने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स. आता डावा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उलट साईडने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स. हात खाली घेऊन पायात अंतर घेऊन रिलॅक्स. तुम्हाला काहीतरी जाणवलं असेल बघा मांडीजवळ पायाजवळ. रिलॅक्स. आता उठून उभं राहायचं. एका कुशीवर उठायचंय. नेहमी उठताना एका कुशीवर उठून उभं राहायचंय. आणि सर्वांनी करायचंय. कारण जर केलं नाही तर त्याचा फक्त बघून फायदा होणार नाहीये. बघून अजिबात फायदा होणार नाहीये. छान. रिलॅक्स. छान. थोडे पाय मोकळे करून घ्या. त्या पद्धतीने आपल्याला आता बघा दिवाळीमध्ये भरपूर वजन वाढलंय. कळलं नाही आपल्याला की दिवाळीमध्ये आपण किती खाल्लेलं आहे. बरोबर. त्यामुळे आपलं वजन आता थोडं 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 वाढत जाणार आहे. तर आपल्याला त्यासाठी योगाची खूप गरज आहे. तर आपण आता थोडं फास्ट वेट लॉस करण्यासाठी काही आसनं फटाफट करणार आहोत. रिलॅक्स. तर आता पहिल्यांदा आपण फुल बॉडी स्ट्रेचिंग. स्ट्रेचिंग खूप महत्वाचं असतं. आपल्या दररोज साधनेमध्ये आपण स्ट्रेचिंग, बेंडिंग, ट्विस्टिंग ह्या सगळ्या गोष्टी सगळे आसनं आपण घेतो. तर यासाठी आपण ताडासन करणार आहोत. आता ताडासनासाठी हाताची गुंफण करा. माझ्या बरोबर केलं तर चालेल. सोपं आहे. हाताची गुंफण. हात वरती. ह्या पद्धतीने जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा. बोटांना वरती वरती खेचायचं. पावलांवरती उभं राहायचंय. ज्यांना राहता येईल त्यांनी पावलांवरती उभं राहा. नाही ज्यांना राहता येत त्यांनी सरळ पाय ठेवा. छान. खाली पण आता खाली फुल बॉडी स्ट्रेचिंग. आता डावीकडे. छान. इथे थांबूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा सरळ. उजवीकडे. छान. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
रिलॅक्स, रिलॅक्स. तुम्हाला जाणवलं असेल बघा, फुल बॉडी स्ट्रेचिंग जाणवलं असेल, ताण कुठे आहे, दाब कुठे आहे, जाणवलं असेल. तर या पद्धतीची आपण भरपूर आसनं दररोज घेतो. रिलॅक्स. त्यानंतर इथे फॅट असतं बघा आपल्याला. ब्लाउज घातल्यानंतर कळतं की इथे आपलं जास्त छातीच्या वरच्या बाजूला, खांद्याच्या आतल्या बाजूला फॅट जास्त वाढलेलं असतं. त्याचबरोबर खांद्याची सांधे आपले दुखत असतात नेहमी, तर त्यासाठी सुद्धा खांद्याची सांधे सैल करणारं आणि इथलं फॅट लॉस करणारं, आपलं छातीजवळच्या वरच्या बाजूचं फॅट लॉस करणारं आपण आता काय करणार आहोत, हात असा गोलाकार पद्धतीने फिरवून घेणार आहोत, मोठा राऊंड. ह्या पद्धतीने खूप सोपं आहे. माझ्या बरोबर तुम्ही करा. स्पीड जसं तुम्हाला जमेल तसं. सुरुवात करूया आपण. माझ्या बरोबर सुरुवात करायची 10 राऊंड, पुढून मागे 10 राऊंड आणि पाठीमागून पुढे 10 राऊंड. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स, रिलॅक्स. जे आपले जुने साधक आहेत, दररोज येतात, त्यांनी सूर्यनमस्कार घालायला सुरुवात करायची. 10 सूर्यनमस्कार घालायचे. उद्यापासून आपण 15 सूर्यनमस्कार घालणार आहोत. जे दररोज जुने साधक येतात ते दुसऱ्या आठवड्यात 10, पहिल्या आठवड्यात 5 सूर्यनमस्कार, दुसऱ्या आठवड्यात 10, तिसऱ्या आठवड्यात 15 आणि शेवटच्या आठवड्यात आपण 20 सूर्यनमस्कार आरामात घालतो. तर त्यांनी सुरुवात करायची. छान. तर जे नवीन साधक आहेत त्यांनी माझ्याकडे बघायचंय. तुम्हाला एक सूर्यनमस्कार घालून दाखवते, त्यानंतर आपण बरोबर सूर्यनमस्कार घालायचा आहे. सूर्यनमस्कार करायचे काय फायदे असतात, 12 स्टेप्स असतात. 12 स्टेपचे काय फायदे असतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तर सांगितल्या जातात. पाय सरळ ह्या पद्धतीने नमस्कार पोझिशन. पहिल्यांदा 1, हात वरती घेत 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 मागे 2, खाली हात हस्तपादासन 3, त्यानंतर अश्वसंचालन, मागे पाय गुडघा टेकलेला, दोन्ही हाताच्या मध्ये हा पाय, नाही आला हा पाय तर हळूहळू पुढे सरकवायचा आहे आणि दोन्ही हातांच्या मध्ये घ्यायचं आहे. मान वरती असेल. 4 अश्वसंचालन. आता 5 गुडघे दोन्ही टेकलेले, हात टेकलेले, टाचा टेकलेल्या, पर्वतासन 5 नंबर. 6 नंबर अष्टांगासन. 8 अंग टेकली जातात म्हणून अष्टांगासन. 7 भुजंगासन, थायरॉइड प्रतिबंधक. 8 पुन्हा पर्वतासन. आता पाय पुढे घ्यायचंय. 9 अश्वसंचालन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्थानासन आणि 12 प्रणामासन. ह्या पद्धतीचे आपले दररोज 12 पद्धती म्हणजे 12 स्टेप्स आपल्या एका सूर्यनमस्कारामध्ये असतात. प्रत्येक स्टेपचा फायदा सांगितला जातो, तुमच्याकडून करून घेतलं जातं आणि सूर्यनमस्काराचे फायदे काय आहेत वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. आता माझ्या बरोबर करायचे 2 स्टेप आपण करूया. 2 आवर्तन माझ्या बरोबर करायचे. एक जमतील तुम्हाला, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाहीये. 1 2 छान. 3 4. आता उजवा पाय मागे, गुडघा टेकलेला, हा पाऊल आपलं दोन्ही हातांच्या मध्ये आणि मान वरती करायचे. आता 5 पर्वतासन, टाचा माग टेकलेल्या, या पद्धतीने मान खाली. 6 अष्टांगासन, दोन्ही गुडघे टेकवायचे.
छाती टेकवायची, पोट टेकवायचं, हनुवटी टेकवायची, 8 अंग टेकवायची. अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पुन्हा पर्वतासन, 9 पाऊल पुढे, 10 मागचा पाय पुढे, 11 आणि 12. छान. आता ज्यांची 10 झाली असतील त्यांनी खाली बसून घ्यायचंय. आपण मेडिटेशनला सुरुवात करतोय खाली बसून. त्या पद्धतीने खाली बसून दीर्घ श्वसनाची आवर्तन करायचे. प्राणायामामध्ये आपल्याला वेगवेगळी प्राणायाम घेतली जातात. प्राणायामाचे खूप फायदे होतात आपल्याला. छान. सगळेजण करतात त्यामुळे बरं वाटतंय. कारण जर आपण महिलांनी जर स्वतःसाठी वेळ दिला नाही तर आपल्याला आजारपण काय काय होतात, काय काय त्रास होतो आपल्याला हे आपल्याला माहिती आहे स्वतःसाठी. त्यामुळे आता महिला खूप आता जागरूक झाल्यात, स्वतःसाठी थोडासा वेळ देतात, स्वतः व्यायाम करतात. परंतु ते सातत्य ठेवलं पाहिजे, दररोज केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल 2 दिवस करेन, 8 दिवस करणार नाही, आता मला काम आहेत. परंतु काय होतं त्याने मग आजारपण आपलं वाढत जातं आणि ते बरं करणं किंवा ते कमी करणं हाताबाहेर जातं आपल्याला. आणि आपल्याला महिलांना ती सवयच आहे. आजारपण जोपर्यंत हाताबाहेर जात नाही तोपर्यंत आपण त्याच्याकडे लक्ष नाही देत. तर तसं नाही करायचंय. थोडं स्वतःकडे लक्ष दिलं तर आजारपण टाळता येतात. कारण आजारपण सुरू झाल्यानंतर मग आपण काहीच कामही करू शकत नाही आणि कुणाला दोषही देऊ शकत नाही. सध्या आपल्याला भरपूर धावपळ आहे, कामं आहेत, मान्य आहे. परंतु जर आपण आजारी पडलो तर सगळीच कामं तशीच पडून राहतील. कारण शरीर निरोगी असेल तर आपण ती कामं करू शकतो. जर शरीरच निरोगी नसेल तर आपण कुठलंही काम करू शकणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा शरीर निरोगी ठेवायचं. खूप मौल्यवान आपलं शरीर आहे आणि ह्या शरीराला जे पाहिजे त्या गोष्टी आपण दिल्या पाहिजेत. जर आपण ज्या पाहिजे त्या गोष्टी त्या त्या वेळेला दिल्या नाहीत तर आपल्याला ते शरीर साथ नाही देत पुढे जाऊन. थोडंसं बारीक लक्ष द्यायचं आपल्या शरीराकडे. आणि योगा हा त्याला खूप छान पर्याय आहे शरीर आणि मन. कारण आपल्या महिलांना खूप टेन्शन्स असतात, खूप स्वतःची असतातच, पण आपण घरातली, फॅमिलीची, मुलांची, जगाची सिरियल असेल बघत आपण तर सिरियल मधली सुद्धा टेन्शन आपल्याला असतं. सगळ्या गोष्टीचं टेन्शन आपल्या डोक्याला असतं आणि त्यामुळे मग काय होतं आपल्याला आजारपण खूप वाढत जातात आतमध्ये आणि ती कधीतरी एकदम बाहेर येतात. कधीतरी एकदम बाहेर येतात ती स्फोट झाल्यासारखं. आणि मग इकडे धावपळ कर, तिकडे धावपळ कर, ह्याला विचार, त्याला विचार. मग मला हा त्रास होते, मग मी काय करू? कुणीतरी काहीतरी सांगितलं, मग ते केलं. हजारो रुपये खर्च केले, परंतु काही त्याचा उपयोग झाला नाही. पुन्हा तसंच. मग योग्य पद्धतीने, योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली जर आपण 1 तास सकाळी स्वतःसाठी घालवला, तर आपलं आयुष्यही सुंदर होतं. मनावरचे हळू-हळू जी ओझी असतात ती कमी होतात. दिवसभर फ्रेश राहतो. पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्याला. आपली पॉझिटिव्ह एनर्जी आली, सकारात्मक विचार आले, तर आपल्या मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार येत असतात. त्यामुळे आपली कामं होत नाहीत आणि निगेटिव्ह विचारांचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो आणि मनावरही होतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक दोन्ही नुकसान होतं आपलं. तर योगामुळे आपल्याला खूप फायदा होतो. फक्त केलं पाहिजे. तर सोमवार ते शुक्रवार आपली बॅच असते 6 ते 7, 7:15 ते 8:15. काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. आपण आता श्वास नॉर्मल झाला असेल बघा. आता तुम्ही आज एकच घातलाय, परंतु ज्यांनी 10 घातलेत त्यांना श्वासाची गती वाढते. सूर्यनमस्कारामुळे आपल्याला डायफ्राम वर खाली छानपैकी होतो. त्यामुळे ऑक्सिजन भरपूर घेतला जातो आणि श्वासाची गती वाढल्यामुळे ती नॉर्मल थोडी करण्यासाठी हा थोडासा वेळ दिला जातो. तर ह्याच्यानंतर आपण प्राणायाम करणार आहोत. आज आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. आपण वेगवेगळे असे प्राणायाम केले जातात. आपल्याला आता थंडी सुरू झाली
त्यामुळे उद्यापासून आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करणारे प्राणायाम घेतले जातील. कारण सगळीकडे बघा थंडी चालू झाली आणि तुम्ही जर या थंडीमध्ये हा योगा केला, इतका छान रिझल्ट येईल तुम्हाला, की फास्ट फॅट ही कमी होईल आणि आजारपण सुद्धा कमी होतील. कारण सकाळी-सकाळी आपल्याला बघा उठायला कंटाळा येतोय आता थंडीमध्ये, पण उठल्यानंतर तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल एवढी गॅरंटी आणि कामही आपली फटाफट होतील. तर आपण आज भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. एक तुम्हाला करून दाखवते आणि त्यानंतर आपण 5 आवर्तनं करणार आहोत. आणि प्राणायामानंतर आपण शवासन करणार आहोत. तर काय करायचंय, साधी मांडी, परत पद्मासन, अर्ध पद्मासन जे आपल्याला जमेल ते. हळू-हळू आपल्याला जमतात सगळ्या गोष्टी. लगेच पटकन एका दिवसात जमणार नाहीत आज. हळू-हळू आपण थोडासा शरीराला वेळ द्यायचा आणि हळू-हळू ते सगळं शरीर आपलं, आपलं मनाचं आपण जसं सांगेल त्या गोष्टी ऐकतं. पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी जसं आपल्याला जमेल तसं. त्यानंतर हाताची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि अंगठ्या बाजूचं बोट एकमेकांना स्पर्श, पाठ सरळ. नेहमी मी सांगत असते की पाठ सरळ. तर पाठ सरळ केल्यानंतर काय फायदा होतो हे सांगितले जाईल तुम्हाला. आता भ्रामरी प्राणायामामध्ये आपल्याला कसं करायचं एक करून दाखवते. त्याचे फायदे वगैरे तुम्हाला साधनेमध्ये दररोज सांगितले जातील. कारण आपण प्रॅक्टिकलवर जास्त भर देतो आणि दररोज आपण काही साधनांची माहिती करून घेतो. त्याचे फायदे, तोटे कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी दररोजच्या साधनेमध्ये हळू-हळू आपल्याला सांगितले जातात. भ्रामरी प्राणायाममध्ये खोलवर आणि दीर्घ श्वास घ्यायचा आणि गुंजन करायचं. ह्या पद्धतीने. ह्याला भ्रामरी प्राणायाम म्हणतात. त्याचे फायदे वगैरे तुम्हाला दररोजच्या साधनेमध्ये सांगितले जातील. कुणी करायचं कुणी नाही हेही सांगितले जाईल. तर आपण सुरू करूया. माझ्याबरोबर सुरू करायचे. आपण आज 5 आवर्तन करणार आहोत. त्यानंतर शवासन. पाठ सरळ, डोळे अलगद मिटलेले. पहिल्या प्राणायामासाठी भ्रामरी प्राणायाम करतोय आपण. काही ठिकाणी वेगळी पद्धत सुद्धा असेल. पहिल्या प्राणायामासाठी खोलवर आणि दीर्घ श्वास आणि त्यानंतर गुंजन. 2 3 खोलवर आणि दीर्घ श्वास. 4 खोलवर आणि दीर्घ श्वास. 5 मांडी सोडून पाठीवर पडायचंय. आपण शवासन करणार आहोत. पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. टाचा आतल्या बाजूला, बोटं बाहेरच्या बाजूला. शरीरापासून हात थोडेसे लांब. तळहात सिलिंगकडे. मान मध्यभागी, डावीकडे उजवीकडे आपल्याला हवी तशी. डोळे शांत मिटलेले. शांत चेहरा. श्वासाकडे लक्ष. श्वास आतमध्ये घेतोय, बाहेर सोडतोय. फक्त सूचनांकडे लक्ष द्यायचंय. शवासन, आनंदासन. शरीर आणि मन या दोघांना एकाच वेळी आनंद देणारं
आसन म्हणजे शवासन. मी माझं संपूर्ण लक्ष माझ्या दोन्ही पायांकडे देत आहे. माझ्या दोन्ही पायांची 10ही बोटे रिलॅक्स झालेली आहेत. रिलॅक्स झालेली आहेत. रिलॅक्स झालेली आहेत. दोन्ही पायांचे तळवे, टाच, घोटे रिलॅक्स झालेले आहेत. रिलॅक्स झालेले आहेत. रिलॅक्स. दोन्ही पायांचे पोटऱ्या, दोन्ही गुडघे, दोन्ही मांड्या रिलॅक्स झालेल्या आहेत. रिलॅक्स झालेल्या आहेत. रिलॅक्स. आता हाताकडे वळूया. दोन्ही हातांची 10ही बोटे रिलॅक्स झालेली आहेत. रिलॅक्स झालेली आहेत. रिलॅक्स झालेली आहेत. दोन्ही हातांचे तळवे, मनगट, कोपर, दोन्ही खांदे रिलॅक्स झालेली आहेत. रिलॅक्स झालेली आहेत. रिलॅक्स झालेली आहे. आता पाठीमागच्या भागाकडे वळूया. कंबर, संपूर्ण पाठ, मान, डोक्याचा पाठीमागचा भाग रिलॅक्स झालेला आहे. रिलॅक्स झालेला आहे. रिलॅक्स. आता पुढच्या भागाकडे वळूया. पोट, ओटीपोट, छाती, गळा, संपूर्ण चेहरा, डोक्याचा वरचा भाग रिलॅक्स झालेला आहे. रिलॅक्स झालेला आहे. रिलॅक्स. माझं संपूर्ण शरीर सैल झालेलं आहे. सैल झालेलं आहे. सैल झालेलं आहे. खूप शांत वाटतंय. खूप छान वाटतंय. मन अगदी प्रसन्न झालंय. आनंदी झालंय. खूप छान वाटतंय. मनातील सर्व नकारात्मक विचार निघून गेलेत. फक्त सकारात्मक विचार चालू आहेत. खूप छान वाटतंय. खूप बरं वाटतंय. मन अगदी प्रसन्न झालंय. सोहम. 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 सो सो शांती. 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 या अवस्थेतून बाहेर पडूया. यासाठी दोन्ही पायांच्या बोटांची हलकीशी हालचाल. हात शरीरात डोक्याकडे, डोक्याच्या वरच्या दिशेने हात. संपूर्ण शरीराला एक ठेस द्यायचा. शरीर ताणायचंय. रिलॅक्स. एका कुशीवर वळायचंय. डावा हात डाव्या डोक्याखाली, उजवा हात कमरेवर. डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये उठून मांडी घालून बसायचे. मध्यम पट्टीतले 3 ओंकार करणार आहोत. पहिल्या ओंकारासाठी खोलवर आणि दीर्घ श्वास. ओम.
दुसरा उच्चार खोलवर आणि दीर्घ श्वास. ओ. तिसरा उच्चार खोलवर आणि दीर्घ श्वास. ओम. तळहाताचं घर्षण. तळहाताची ऊब डोळ्यांना लावायचे. हरिओम. धन्यवाद. कोणाला काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. कोणाला काही शंका असेल तर तेही तुम्ही विचारू शकता. मी अनम्यूट करते. कोणाला काय विचारायचं आहे? कोण आहे? ज्यांना काही विचारायचं असेल त्यांनी विचारू शकता. आपल्याला वर्ग कसा जॉईन करायचा याबद्दल सर्व माहिती ग्रुपवरती येईल. सोमवार ते शुक्रवार आपला वर्ग असतो. शनिवार रविवारी सुट्टी असते. ओके. कोणाला काही विचारायचं नसेल तर आपण वर्ग बंद करतोय. तर सर्वांचा मनापासून धन्यवाद. सर्वांनी जॉईन केलं. बऱ्याच जणांनी प्रॅक्टिकल सुद्धा केलं. त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार. ग्रुपवरती सूचना तुम्हाला येतील. तुम्हाला वर्ग जॉईन करायचा असेल तर कशा पद्धतीने जॉईन करायचा. स्वतःसाठी थोडा वेळ द्या. एक दिवस करून काहीच होणार नाहीये. तर आपल्याला दररोज योगा करावा लागेल. धन्यवाद.